जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आलात चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पण मात्र चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका मित्रांनो। थोडा सपोर्ट तुमच्याकडून झाला तर बरं होईल। नागपूरमध्ये महिला मैत्रिणीसोबत बोलताना तरुणांनी अडवलं होतं। तिच्याशी का बोलतो विचारत पोटात खपाखप वार केले। प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाला संपवण्यात आलं। राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण जास्तच वाढत चाललं आहे बघा। त्याच दरम्यान नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे की प्रेमाच्या त्रिकोणातून एका 28 वर्षीय तरुणीची हत्या झाली आहे बघा। या घटनेनं परिसरात जास्त खळबळ उडाली आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका भयानक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। म्हणजेच काल रात्री सावनेर शहरातील गुजरखेडी झोपडीपट्टीत परिसरात प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या वादात करण सिंह नावाच्या एका 28 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी तातडीची कारवाई करत 5 आरोपींना ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहेत। घटना शुक्रवारी रात्री सुमारे 9:15च्या जवळपास सावनेर ते नागपूर मार्गावरील गुरुद्वारा सिद्धनाग मंदिराजवळ घडली आहे। मृत करण सिंह एका महिला मैत्रिणीसोबत बोलत असताना अचानक 5-6 तरुणांनी त्याला अडवलं होतं। यावेळी आरोपीपैकी एकाने करणच्या पोटात चाकूने खपाखप वार केले। गंभीर जखमी झालेला करण काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला। हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। करण सिंगला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित करून टाकलं। प्राथमिक चौकशीत ही हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाल्याचं स्पष्ट झालं होतं। मृत आणि आरोपींचे परस्पर ओळखीतले संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून इतर आरोपींचीही नावं पुढे येत असून त्यांची चौकशी सुरूच आहे। तपासात अजून काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी घटनास्थळाजवळील CCTV फुटेजही तपासण्यास सुरुवात केली आहे। ही घटना घडल्यानंतर सावनेर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रेमसंबंधातून उफाळलेली ही रागाची ठिणगी थेट हत्येपर्यंत पोहोचल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे। सध्या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार असून तपासण्यादरम्यान आणखी नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या घटनेनं पुन्हा एकदा प्रेमसंबंधातून उद्भवणाऱ्या हिंसक घटनेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तर मित्रांनो, प्रेमाच्या नादी काय पडू नका बघा, हे माझं तर म्हणणं आहे तुम्हाला। तर प्रेम प्रकरणातून असे गुन्हे जास्तच घडत आहेत। तर मित्रांनो, माझ्या ह्या चॅनलला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा मित्रांनो, थोडा सपोर्ट राहू द्या। ठीक आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल माझं मनापासून धन्यवाद। तेवढं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। ठीक आहे, थँक्यू।